नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. प्रथमतः सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. लाडक्या भावांना, लाडकी बहिणींना. आणि आज आपला छोट्या ब्लॉगरचा बर्थडे आहे. आपल्या यूट्यूब फॅमिली करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या काकींकडून चॉकलेट गिफ्ट करते आपल्या महिला. हॅपी बर्थडे टू यू माई, हॅपी बर्थडे टू यू माई. सो गाईस, खूप छान वाटतं. खूप दिवसानंतर आपल्या बहीण घरी आली आपली इथं पायल, आणि पूर्ण घर एकदम भरल्यासारखं वाटतं आणि खूप आनंद. आणि सर्वांना खूप आनंद झाला की खूप दिवसानंतर आली ती. पण आपली रक्षाबंधन संत सर्वांना आनंद असतंच खरं म्हणजे तर. आणि मी खूप खुश आहे. देवाकडे एकच मागणं आहे की आमचं बहीण भाऊचं नातं कायम असंच राहू दे. आणि सो गरजेचं आता आपण राखी बांधून घेऊ बहिणींकडून. चला तर मग. फोटो बिटा नाही आला. ओके. लेकिन एक सेकंड. बापरे, आवडलं तुला? एकदम मजे. थँक्यू. सो काय सर, सुजित त्याच पहिल्यांदाच बहिणीला गिफ्ट केलं ते पण वॉच, स्मार्ट वॉच. तुला कसं वाटतं पाहिजे? खूप छान वाटतं. अजून आणि तुला कसं वाटतं गिफ्ट देत बहिणीला? दोघांचं स्माइल गगनात मावत नाही. तिने आपली सर्व मंडळी तिकडे सुनत्या काकी, गुड्डी, काजल, आत्या आणि काजलची मुलगी, आणि इकडे दोन भाऊ उद्धव साहेब आणि राज साहेब. पाय पड बस झालंय. किती फोटो काढताय तुला तुम्ही? डोलं पण केलं ना, दिसत नाही ना. आज पुढे कर. लिस्टे बघा रोज लावायची चालू जातात. तेवढं दाखव बघ. आता तुम्ही बघ. जसं आता ताई आली आपल्या घरी राखी बांधायला. फर्स्ट राखी आपल्या पायलने बांधली, दुसरी काजलने आणि तिसरी ओवीने. आणि आता आपली लाडकी ताई आपल्या राखी बांधे. सगळ्यात लेट आले गावात राहून सुद्धा. ताई, आपलं बहीण भाऊचं नातं असंच कायम राहू दे. सो स्वीट. आज पाऊस आला पडला.
नेक्स्ट भाऊ बसला असता सुजल कास नेरलवर आलाय का ते पाणी माझ्या सर्व लाडक्या बहिणीला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. अरे कहना क्या चाहते हो. माझ्या सर्व लाडक्या बहिणीला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. माझ्या लाडक्या भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा ब्लॉग आवडला असेल आपला कमेंट नक्की करा, लाईक करायला विसरू नका आपला आणि मराठी युट्यूब चॅनल नक्की तुम्ही सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो गाइस जस्ट आता राखी बांधून झाले आणि आपली लाडकी बहीण गुड्डा तुलाही रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आता जस्ट आता माईचा केक आणायला चालू चौकला, केक घेऊन येऊ आणि आपल्या बहिणीने गिफ्ट तर तुम्ही बघितलं तर किती खूप छान घेतलंय. शॉक झालं गिफ्ट बघून आणि आपण अनबॉक्सिंग नंतर करू. बहीण गेलं चौकला, तिलाही सुजितनी गिफ्ट घेतलंय वॉच, तो या अनबॉक्सिंग आम्ही दोघं संगत करू. तो आता तो चौकला आणि केक घेऊन येतो. पुन्हा एकदा भेटू आपण आपला घरी आलो, आपलं बर्थडे सेलिब्रेशन करत आपला छोटा ब्लॉगरचा. चला तर गाईज मग. सो गाईज जस्ट आता आपण आलो केकच्या शॉपमध्ये. तो कॉन्टॅक्ट नंबर चालू ना तुझा बाहेरचा तो. जर कोणाला लागला असेल केक शॉप तर कधी ऑर्डर करा. बाहेर तुम्हाला समोर डिस्प्ले दिसत नंबर, त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही केक ऑर्डर करू शकता. सो गाईज जस्ट आता केक घेऊन झाला, जस्ट आता आम्ही घरी चाललोय. आज खूप लेट झालं ॲक्च्युली, आता वाजलेत 8:45 झालेले आहेत. चला तर मग जाऊ आता लवकर लवकर आपण घरी. सो गाईज जस्ट घरी आलो, आता वाट बघतो आम्ही पायल दीदीची आणि बर्थडेची तयारी झाली. एकदम सिम्पल बर्थडे बॉय बघ. नवीन कपडे आले ते पण घालत नाही, मला हेच कपडे त्याचे फेवरेट कपडे घातले तिने. आणि गोलूदा कोण यांना नाव आठवत मला, ही गुड्डा ही ओवी एक नंबरचे आगा. हे पाहिजे आवाज आला आपल्या गाडीचा आवाज आला. सो गाईज जस्ट आता पाहायला आले आणि आता जस्ट आता मी केक कापून घेतो आणि चला तर मग या सर्वांनी आमच्या छोट्या ब्लॉगरच्या बर्थडेला लाव. तिकडेच बघ लाव. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माही. हॅपी अरे हे नाही चालला तो असं फुलतो. माझा आगा झाला. फुलतोय का तो? मायपेचा ठेवून दे खतम. सो गाईज आता बर्थडे सेलिब्रेट झाला. खूप केकचे पण स्टेट खूप छान होते. तुला आवडले का केक? खूप छान होतं आणि नक्की ऑर्डर करा तिथून. तुम्हाला डिस्प्ले त्याचा नंबर दिसते. मौर्या केक शॉप चौक, आपला चौक मार्केटमध्ये आपला बँक ऑफ इंडियाच्या समोर तुम्हाला ते दुकान शॉप भेटेल तुम्हाला बघायला. नक्की ऑर्डर करा तिथून. आणि आता जस्ट आता मी जेवून घेतो. जस्ट मी जातो फ्रेश व्हायला. चेहरा बघू शकता तुम्ही, पूर्ण चेहऱ्याला केक लागले. फ्रेश होऊन आणि आता आपण जेवून घेऊ. नंतर भेटू आपण. जे गिफ्ट भेटलेच ते आपण ओपन करू त्यांना. चला तर काहीच. A few moments later. सो गाईज जस्ट आता आम्ही फ्रेश झालो आणि गिफ्ट सुजितने दिले पायला वॉच आणि मला पाहिले दिले एअरपोर्ट्स आयफोनच्या. तर आता जस्ट आता आम्ही ओपन करतो. असं बघा हा ओपन करून बघतो.
सेटिंग करायला लागते. आणि हे पण channel. आपली बिल्डिंग मस्त आहे ना. बंद कर. सो गाइस जसं आता ओपन करून दाखवला तर जस्ट मी आयफोनच्या एअरपोर्ट्स 23,000च्या खास गिफ्ट केलं बहिणीने. शब्द नाहीत बोलायला, शॉक झाले एवढे. वाटलं पण आता कधी एवढं घेईल म्हणून. खास एअरपोर्ट्स प्रो आयफोनच्या आणि ट्रस्ट होत नाही मला. आता जस्ट आता मी कालच ओपन केले पण पुन्हा एकदा तुम्हाला ओपन करून दाखवतो बॉक्स. आयफोन्स कसं युजिंग करायचे कार्ड्स आहेत आणि आपला 23,000चा खजाना. कानातले 23,000चे डायमंड ॲपलचे कानातले. एक सेकंड अजून अपडेट काय काय बॉक्समध्ये. USB चार्जर आणि जसे कानाचे साईज असे तुम्हाला तो पण लावू शकता. कानातले पॅक सेट. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलंय एअरपोर्ट्स प्रो आयफोन. ओनली फॉर 23,000. तिच्यासाठी 23 रुपये माझ्यासाठी खूप झाले. आता कानातले लावून बघतो कसे असते. थँक्यू आपल्या बहिणीने दिला ना आपल्याला. सो गाइस दोन्ही बॉक्स ओपन केल्या पण खूप छान आहे. आणि तुला कसं वाटलं पाल सुजीतून दिलेलं गिफ्ट? मस्त आहे, छान आहे. दाखव. थोडा नॉर्मल लूज होते. दुसरा बेड लावलं का एकदम परफेक्टली बसेल. थोडा ऑपोजिट आहे चार्जिंग लावते त्याला. चार्जिंग लावावं लागेल त्याला. त्यानंतर खूप छान दिसतं तिला. आणि सो गाइस मी तर शॉकेट झाले एवढे मार्क शब्द नाहीत बोलायला. सो गाइस आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटू आपलं न्यू लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.